हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता हिवाळा आहे, कुठल्याही ऋतूमध्ये लाल मिरच्या मिळतात आपल्याला. तर छान लाल मिरच्या ह्या भाजून घेतल्या मी तेलामध्ये थोड्याशा छानपैकी. आणि आता याची आपल्याला चटणी करायची आहे, किंवा त्याला ठेचासुद्धा म्हणू शकता तुम्ही लाल मिरचीचा. तर इथे लसूण पण मी निवडून घेतलेला आहे. आणि आता ह्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या मी मिक्सरला बारीक करणार आहे. तुम्ही कच्च्याही मिरच्या बारीक करू शकता, खूप टेस्टी लागतात. तर आता इथे मी मिक्सरला बारीक करते. आणि हा लसूण जो आहे तो मी ठेचून घेतलेला आहे थोडासा. तर ठेचा काढून घेतलेला आहे जो मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो. आणि याला आपल्याला फोडणी घालायचं आहे. तर इथे मी जिरं आणि थोडंसं मोहरी घेतलेली आहे. छान तडकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण फ्राय झाला की चटणीला एक वेगळी टेस्ट येते छानशी, आणि चविष्ट होते आपली चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा लाल मिरचीचा. आणि हा थोडासा परतवून घ्यायचा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत थोडासा. आणि यामध्ये आपल्याला मग ठेचा टाकायचा आहे. तर यामध्ये तुम्ही खोबरं वगैरे घालू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे बारीक, जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो तेव्हा. आणि तुम्हाला आणखीन काही शेंगदाणे वगैरे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथे प्युअर ठेचा बनवलेला आहे मिरचीचा. आणि हा आता जो आपण बारीक केलेला आहे मिरची, ती आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे मी किंचितशी. आणि थोडंसं लिंबू पिळायचं आपल्याला, त्याने थोडंसं आंबटसर आणि ठेचा पण आपला टिकतो आणि टेस्ट पण खूप छान येते. तर इथे छानपैकी आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे मीठ वगैरे आणि साखर जी आहे ती. आणि परतल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला छान बरणीत भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही कधीही पण भाजी वगैरे जर संपली असेल किंवा नसेल, भाकरीबरोबर सुद्धा ठेचा छान लागतो. जसा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो आपण, तसाच लाल मिरचीचा ठेचा पण आपण बनवतो. तर कशी वाटली तुम्हाला ठेच्याची रेसिपी तर नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.